सर्व आदरणीय भावी गुरुजींना नमस्कार. आता मगाशी मी व्हिडिओ करत होतो, ते व्हिडिओ अचानक कट झालेले आहे. तेच व्हिडिओ मी आता कंटिन्यू करतोय. जे महाराष्ट्राची टीईटी परीक्षा 3 वर्षांनंतर आता होत आहे, ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी मला मिळालेले जे अनुभव आहे, जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन मी जेव्हा सेटचा परीक्षा दिलो आणि इतर राज्यांचा जेव्हा मी टीईटी परीक्षा दिलो, त्यात मला जे काही यश मिळालेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती सांगतो. तुम्ही त्याप्रमाणे फॉलो करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळून जातो. टीईटी परीक्षा अवघड नसतो, पहिला हा लक्षात ठेवा. टीईटी एक्झाम इज व्हेरी इझी. हा खूप सरळ आणि साधा पेपर असतात. फक्त आपण त्याला कठीण आहे असं समजून घेऊन त्या परीक्षेकडे भीतीने पाहतो, अजिबात नाही. का सोपे असतात तर सर्वच्या सर्व प्रश्न हा आपल्या टेक्स्टबुकच्या रिलेटेड असलेले प्रश्न विचारतात. तुम्हाला कुठलाही घटक असं पूर्णपणे आउट ऑफ सिलेबस नसतोच, आपल्या सिलेबसच्या रिलेटेड असतात. आणि तुम्ही 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं, त्याच्यानंतर डीएड केलेले आहेत, 1ली ते डीएड पर्यंत असलेले सिलेबस मधनच प्रश्न असतो. किंवा 1ली पासून जे काही तुम्ही बीएड पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामधनच प्रश्न तुम्हाला विचारतात. त्यामुळं हा पेपर सोपा आहे. सोपे असतात म्हणून मी 77 वेळा परीक्षा पास झालेला आहे. लक्षात घ्या. जर 10वीला कमी गुण घेऊन सुद्धा 37%, 12वीला 36% घेतलेलं तुमचा धानय्या सर आणि MA ला नापास झालेलं तुमचा धानय्या सर, शाळेची ड्युटी करत करत घर संसार सांभाळत जर मी इतर राज्यात जाऊन पेपर देऊन उत्तीर्ण होत असेल तर तुमच्याकडनं काय शक्य नाही? जेव्हा गरज नसताना मी ही एवढी परीक्षा पास झालेले. गरज नेसेसिटी इज द इन्व्हेन्शन ऑफ मदर. नेसेसिटी इज द इन्व्हेन्शन ऑफ मदर. म्हणजे गरज नसताना मी एवढं केलेलं आहे आणि तुम्हाला तर गरज आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही हे परीक्षा पूर्णपणे विश्वास ठेवून, पूर्णपणे लक्ष देऊन, पूर्णपणे झोकून अभ्यास केला पाहिजे, तरच रिझल्ट मिळत असतो. कुठल्याही गोष्ट करत असताना मनापासून तीव्र इच्छा पाहिजे. स्ट्रॉंग डिझायर ज्यांच्याकडे असतो त्यांनाच रिझल्ट मिळत असतो. ज्यांच्याकडे इच्छाच नाही, परीक्षा फॉर्म सुटलं तरी फक्त नेगेटिव्हिटी, लोकांबरोबर नेगेटिव्हिटी बोलून आत्मविश्वास कमी करून घेणारा लोक जर तुम्ही असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. अहो, टीईटी परीक्षा पास होऊन काय करायचं आहे? कुठं नोकरी मिळणार आहे? सगळीकडे पैसेच भरावं लागणार आहे. काय गरज आहे पुन्हा टीईटी? अरे बाबांनो, काय गरज आहे म्हटल्यानंतर दिस इज द सिस्टीम. हे सिस्टीम आहे. मग ह्या सिस्टीमला तुम्ही हे बघा, वी आर द पार्ट ऑफ सिस्टीम. आणि ह्या सिस्टीम जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला फॉलो करावंच लागणार आहे. आणि विदाउट सर्टिफिकेट हाऊ यू आर गोइंग टू गेट टू द जॉब? टीईटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला नोकरी कुठून मिळणार आहे? अहो, टीईटी परीक्षा पास झालेल्या लोकांना तर कुठं नोकरी आहे? मग तसं असेल तर पेपरच देऊ नको बाबा तू. कसं माहितीये का, हे पेपर देत असताना अगोदर मनात जर नेगेटिव्हिटी भरून घेऊन तुम्ही पेपर देत असेल तर फक्त तुम्ही फॉर्म भरणार, 4 लाख 5 लाखामध्ये फक्त तुम्ही नंबर असणार. तसं नसतो. फॉर्म भरण्यापूर्वीच तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. अरे, एकदा मी फॉर्म भरलो की माझा रिझल्ट मिळालाच पाहिजे. जेव्हा मी इतर राज्यांचं फॉर्म भरत असतो त्याच वेळी मला माहिती होतं मी 100% पासच होणार आहे. फॉर्म भरत असताना तुमचा तेवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. फॉर्म भरत असताना तेवढा तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. आणि तेवढी प्रचंड इच्छाशक्ती नसेल, आत्मविश्वास नसेल तर कशाला पेपर द्यायचं? काय गरज आहे? हजार रुपये फॉर्म भरून लोक म्हणतात उगाच सरकार पेपर घेतात, आमच्याकडनं पैसे घेतात. पैसे घेतात म्हणजे हे बघा, प्लीज तुम्ही ना डोंट थिंक इन अ नेगेटिव्ह वे. आणि नेगेटिव्ह लोकांसोबत राहून तुम्ही नेगेटिव्हिटी बनवू नका. अगोदर परीक्षा पास व्हा. परीक्षा पास झाल्यानंतर किती बदल होणार आहे तुमच्यामध्ये ते मला माहिती झालंय. टीईटी परीक्षा पास झाल्यानंतर, नेटसेट परीक्षा पास झाल्यानंतर काय तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतोय, बदल होतोय ते मला माहित आहे. त्यामुळं एकदा हे बघा, ठरवून पेपर द्या म्हणावं लागलो मी तुम्हाला, नाही तर नाहीच.
द्यायचं असेल तर पूर्णपणे बुडून, पूर्णपणे डिवोशन देऊन, पूर्णपणे डिटर्मिनेशन ठेवून, पूर्णपणे लक्ष देऊन, पूर्णपणे झोकून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण अभ्यासाने, पूर्ण वेळ देऊनच केला पाहिजे, तरच रिझल्ट मिळतो. त्याग केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. त्याग केलाच पाहिजे तुम्ही. आणि टीईटी परीक्षा हे तुमचं हक्काचं आहे. तुम्ही टीचर होणार आहात ना, मग टीचर होण्यासाठी जे काय बेसिक क्वालिटी आहे ते तुमच्यामध्ये चेक करण्यासाठी हे पेपर घेत असतात. अहो सर, अगदी बरोबर आहे, परंतु पास होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? काहीच नाही. 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण जे टीईटी पेपर देणार आहोत ते पेपर देण्यासाठी आपल्याला 150 गुणापैकी 150 गुणापैकी फक्त 90 मार्क घ्यायचे आपल्याला. आणि 90 मार्क घेणं सोपं आहे हो. अहो, मला इतर राज्यात जाऊन पेपर मी दिलेले, त्या राज्यांची भाषा मला माहित नाही, तरी सुद्धा मी जाऊन पेपर दिलो आणि इंग्लिश मिडियमचे क्वेश्चन पेपर मी रेफर केलो आणि सगळीकडे कंटेंट सेम असतो. इथं महाराष्ट्रात असलेले टीचिंग म्हणजे अध्यापनाची पद्धत कर्नाटकमध्ये बदल होतो का, किंवा आंध्रामध्ये सायकोलॉजी बदल होतो का, किंवा राजस्थानमध्ये बदल होतो का? नाही. कंटेंट आर सेम. त्यामुळं तुमचा अभ्यास पहिल्यांदा काय करा, सिलेबस नमस्तो अगोदर तुम्ही सिलेबस लिहून काढा पूर्णपणे. पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस तुम्ही दोन्ही पेपरला बसा. ओके, तुमचं क्वालिफिकेशन बघून तुम्ही पेपर द्या आणि अगोदर पहिल्यांदा तुमच्या नोटबुकमध्ये सिलेबस लिहून काढा. पेपर 1चं पूर्णपणे सिलेबस लिहून काढा आणि पेपर 2चे सिलेबस लिहून काढा. दोन्ही पेपर देत असेल तर दोन्ही सिलेबस तुमच्या समोर पाहिजे. सर, सिलेबस कुठे मिळतात? सिलेबस वेबसाईटवरती असतात. टीईटीचा अभ्यासक्रम. कारण कसं आहे, अभ्यासक्रम तुमच्या समोर पाहिजे. अभ्यासक्रम नसेल तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. अभ्यासक्रम तुम्ही वाचन केलं नाही तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. अभ्यासक्रम तुम्ही बारीकपणाने वाचन केला पाहिजे. कारण वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर चांगल्या रीतीने केलं तर तुम्ही यशस्वी तिथंच होताय. कारण जे काय आहे ते सगळं सिलेबसमध्ये आहे. आपल्याला काय अभ्यास करायचे, कोणता घटक अभ्यास करायचे, त्या घटकामधील पुन्हा उपघटक कोणता आहे, किंवा मी काय काय आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, अजून मला काय अभ्यास करावा लागणार आहे, हे तुम्हाला कळण्यासाठी सिलेबस वाचन करणं महत्वाचं आहे. फक्त वाचन नाही तर ते नोटबुकमध्ये लिहिलं पाहिजे तुम्ही. ओ सर, सिलेबस पूर्णपणे लिहायचं का? हो, तेही कलर पेनले मोठमोठ्या अक्षरात वहीमध्ये स्पष्टपणे लिहिलं पाहिजे. आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी उठल्या की एकदा सिलेबस वाचन करा आणि झोपण्यापूर्वी एकदा सिलेबस वाचन कराच. हा सिस्टम तुम्ही, कारण कसं आहे, तुमच्या अभ्यासाला एक बाउंड्री लाईन पाहिजे आणि तो बाउंड्री लाईन कुठून मिळतो? तर ह्या सिलेबस मधून. मला काय अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचं नाही हे तुम्हाला स्पष्टपणे कळायला पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे तुमच्या स्टडीमध्ये, क्लॅरिटी. आणि हे क्लॅरिटी कुठून मिळतो? सिलेबस मधून. आणि सिलेबस एकदम, आणि सर वेबसाईटवर नसेल तर मी तुम्हाला बोर्डवर लिहून देतो. ते पूर्णपणे सिलेबस तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आणि तेही कलर पेनले. सिलेबस म्हणजे काय? मराठी विषयाला काय काय सिलेबस आहे, मराठीला काय ग्रामर आहे, इंग्रजीमध्ये काय सिलेबस दिलेलं आहे, काय ग्रामर आहे, कोणतं मेथड, सिलेबस वाचन करा. चाइल्ड सायकोलॉजीमध्ये काय सिलेबस आहे, मॅथमॅटिक्समध्ये काय सिलेबस आहे, पर्यावरणामध्ये काय सिलेबस, पूर्णपणे लिहा. आणि ज्यांचा सिलेबस व्यवस्थित अंडरस्टँडिंग होतो तो तिथंच परीक्षा पास होतो. आणि पेपर 2 साठीचं पूर्णपणे सिलेबस लिहून काढाच. आणि 1ली ते 10वी पर्यंत जे काय टेक्स्टबुक आहे तेवढं टेक्स्टबुक अभ्यास केलं की सगळं सिलेबस कव्हर होऊन जातं. पहिला ते सिलेबस लिहून काढायचं. मी तुम्हाला बोर्डवर लिहून देतो, ते लिहा. तर वेबसाईटवरती असेल तर ते घ्या आणि वाचन करा आणि लिहा. त्याच्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर, ह्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्राची टीईटी परीक्षा जे 2013 साली झालेले, 14 साली, 15 साली, 16 साली, 18 साली, 2021 जेवढे काय टीईटी परीक्षा झाले ते सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या सोबत घ्या. त्याचं प्रिंटआउट घ्या आणि ते नोटबुकमध्ये लिहा. आणि लिहिताना टॉपिक वाईज लिहा. मराठी 2013ला 14, 15, 16, 17 सगळं मराठीचे प्रश्न एकत्र. इंग्रजीला सगळं, मग इंग्रजी सर्व प्रश्न एका ठिकाणी. चाइल्ड सायकोलॉजी, मानसशास्त्र सर्व प्रश्न एका ठिकाणी पूर्ण लिहायचं. जॉग्राफी सर्व प्रश्न, भूगोलाचे सर्व प्रश्न, इतिहासाचे सर्व प्रश्न, विज्ञानाचे सर्व प्रश्न, गणिताचे सर्व प्रश्न, पर्यावरणाचे सर्व प्रश्न एकदम पूर्ण वाचन करा आणि ते पूर्णपणे लिहा. लिहिल्यानंतर हे बघा, मी तर असं म्हणतो 70% तुमचा रिझल्ट इथंच आहे. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर
आणि एवढं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं सिलेबस आणि क्वेश्चन पेपर, हे एक सिलेबस वाचन केल्यानंतर ह्या सिलेबस आधारित प्रश्न विचारलेला आहे का नाही हे एकदा बघून घ्या. फक्त एखाद्या ठिकाणी क्लास लावला तर होतो असातला भाग नाही. हे तुम्ही स्वतः करा, प्लीज करा क्वेश्चन पेपर अनालिसिस. आणि कुठे मिळतात? वेबसाईटवरती आहे किंवा मार्केटमध्ये एखाद्या क्वेश्चन पेपरची प्रश्नसंच घ्या झालेले, तेवढं तुम्ही अनालिसिस करा आणि पूर्ण लक्ष देऊन तुम्ही अनालिसिस करा. ओके. आणि त्याच्यानंतर शालेय पाठ्यपुस्तक, स्कूल टेक्स्टबुक, ज्या शाळेत तुम्ही शिकलेले तिथे किंवा तिथं तुमच्या गावातील शाळेत जावा, तिथं 1ली ते 10वी पर्यंत पुस्तके घ्या. त्यांना त्या पुस्तक तुमच्या सोबत असू द्या, कारण सर्वच्या सर्व प्रश्न पुस्तक मधूनच असतो. तुम्हाला कसं माहिती? त्याच्यानंतर सेल्फ स्टडी. आपण पुस्तक मधून मुद्दे महत्वाचं पॉइंट्स आपल्याला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ओके. ते सांगतो कसं लिहायचं. त्यानंतर टाइम बाउंड आपल्याला ठेवायचं आहे की 60 दिवसामध्ये आपल्याला हे टीईटी क्रॅक करायचं आहे, टीईटी रिझल्ट काढायचा आहे. मग 60 दिवसामध्ये एका दिवसात 24 तास मध्ये 14 तास तुम्ही इतर कामाला दिलं तरी 10 तास तरी तुम्ही दिलाच पाहिजे. 10 कमी कसं आहे, एक तर तुम्हाला 1440 तास मिळणार आहे आणि 1440 तासापैकी कमीत कमी 700 ते 800 तास तरी तुम्ही अभ्यासामध्ये गुंतवलाच पाहिजे. दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट. आणि टाइम बाउंडिंग तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे तरच रिझल्ट मिळतो, नाही तर रिझल्ट मिळत नाही. आणि क्लास लावल्यानंतर परत ह्यांचा नोट्स घ्या, ह्यांचं युट्यूब बघा, ह्या सरांचं युट्यूब बघा, त्यांचं बघा, हे पुस्तक वाचन करा, ते पुस्तक उगा सगळं गोळा करू नका. जास्तीत जास्त मटेरियल घेऊच नका, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये क्वालिटी रिडिंग इज इम्पॉर्टंट. आता तेवढं मी तुम्हाला सांगतो. काही प्रश्न विचारतात त्याच मुद्द्यावरती तुमचा फोकस पाहिजे. टू द पॉइंट म्हणतात त्याला. टू द पॉइंट जो अभ्यास करतो ना त्यांना रिझल्ट मिळतो. मी तुम्हाला शपथ सांगतो, एक दिवसही टीईटीचा अभ्यास मी केलेला नाही. मग टीईटीचा अभ्यास न करता, टीईटीचा अभ्यास एकदाही न करता मी 36 वेळा फक्त टीईटी परीक्षा पास झालो. 36 वेळा. 36% घेतलेला माणूस 36 वेळा टीईटी परीक्षा पास झालो. आणि एकदाही अभ्यास न करता फक्त सेटनेटचा अभ्यास केलो, त्याच्या आधारित हे टीईटीचा पेपर दिलो आणि रिझल्ट मिळत गेले. आता तुम्हाला मी स्वामी महाराजांना प्रार्थना एवढंच करतो की महाराज मला थोडं माझ्या संसारातून, शाळेतून, पूर्ण माझ्या कामातून थोडं वेळ माझ्यासाठी काढायला मला मन लाव. त्या वेळेतून मी तुम्हाला व्हिडिओ करून मला मिळालेली माहिती मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सर पेपर 1 साठी काय केलं पाहिजे? पेपर 1 साठी हे बघा 5 विषय आहे. मराठीसाठी 1ली ते 10वी पर्यंत पूर्ण पुस्तके घ्या. तिथं प्रत्येक धडाच्या खाली असलेलं सगळं जे काय व्याकरण विभाग आहे ते एकदा वाचन करून घ्या. मराठीमध्ये किती 30 प्रश्न विचारतात आणि ह्या 30 प्रश्नापैकी 10 प्रश्न पॅसेजवरून असतो. एक पोयम, एक गद्य आणि एक पद्य. एक पोयम दिलेले असतात आणि त्याच्या खाली 5 प्रश्न. एक गद्य म्हणजे पॅसेज दिलेले असतात, त्याच्या खाली 5 प्रश्न. म्हणजे हे पॅसेज कॉम्प्रिहेन्शन वरती, पोयम आणि पॅसेज वरती तुम्हाला 10 प्रश्न. त्याच्यानंतर ग्रामर वरती प्रश्न विचारतात, 10 प्रश्न ग्रामर वरती असतो. मराठी ग्रामर वरती तुम्हाला 10 प्रश्न आणि एक 10 प्रश्न टीचिंग रिलेटेड, अध्यापनावरती प्रश्न विचारतात. मूल्यमापन वरती, टीचिंग मेथड्स वरती. एवढी सोपे आहे ना. ही तर तुम्हाला 30 पैकी मराठी विषयाला कमीत कमी 22, 23, 24, 25 पर्यंत तुमचा रेंज पाहिजेच. हा तुमचा होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवला पाहिजे. या 5 विषयापैकी 1-2 विषय एवढे स्ट्रॉंग पाहिजे तुमचा, मग तुमचा रिझल्ट मिळतो. 5 पैकी 2 तरी स्ट्रॉंग पाहिजेच, तरच रिझल्ट मिळणार आहे. याला 23 ते 25 पर्यंत मार्क बोडा. आणि पेपर 1 मध्ये हा दुसरा जो घटक आहे इंग्रजीला 30 प्रश्न. 30 प्रश्नापैकी पुन्हा पॅसेज आणि पोएट्री 10 गुण आणि 10 मार्क ग्रामरसाठी आणि 10 मार्क अध्यापन रिलेटेड वरती प्रश्न विचारतात. ओके. मी तुम्हाला हे इंग्रजीचं मला जेवढं शक्य तेवढं मी सांगतो. हे आपल्याला इथे किती 30 पैकी 17, कमीत कमी 17 मार्क तरी मिळाला पाहिजे. 17 आणि 17 का सहजरित्या मिळून जातील. आणि मी दरवेळी मला इंग्रजीला 25 वरती मी मार्क घेतलेले, कन्नडला 25 वरती मला मार्क घेतले. इथं हे 2 माझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग विषय. त्याच्यानंतर हे चाइल्ड सायकोलॉजी, इथं ना पूर्णपणे कंटेंट वरती प्रश्न विचारतात.
कंटेंट म्हणजे विषय आधारित प्रश्न आणि 2-3 प्रश्न टीचिंग वरती प्रश्न विचारतात. मग हे चाइल्ड सायकोलॉजी माझ्या माहितीप्रमाणे तर अतिशय सोपा विषय आहे. फक्त तुम्हाला तिथं मुद्दा लक्षात पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि इथं तुम्हाला 30 पैकी 18 पर्यंत मार्क आपल्याला घ्यायचे. गणित जर तुम्हाला, ज्यांनी गणितामध्ये हुशार आहे त्यांना आउट ऑफ आउट मार्क मिळतो. ज्यांना गणित काहीच येत नाही, तर काहीच येत नसताना सुद्धा मला तर आत्ता एकही गणित येत नाही, एक गणित म्हणायला लागलो, 30 पैकी एकदाही एकही प्रश्न मी बरोबर सोडवलं. असं कसं सर? म्हणजे 3-5 प्रश्न गणिताचं मी बरोबर सोडवलं. कसं? गणित कसं शिकवायला पाहिजे मुलांना, टीचिंग आधारवरती प्रश्न विचारतात. गणिताचे अध्यापनवरती हे 5 प्रश्न मी बरोबर सोडवत होतो. कंटेंटवरनं 2 किंवा 3 प्रश्न मी सोडवत होतो. म्हणजे 10 गुण मला दरवेळी मिळालेलं गणिता विषयात. तुम्ही 12 पर्यंत इथं मार्क घ्या. आणि हे पर्यावरण अतिशय सोपं असलेले हे विषय, इथं 30 पैकी 20 पर्यंत तरी तुम्हाला मार्क पाहिजे. हे बघा, इथं 23, इथं 17, इथं 18, इथं 12 आणि हे 20 असं जर धरलो तर सहजरित्या 90 मार्क होतील. हे तुमचा डोळ्यासमोर नेहमी 90 पाहिजे. 90 क्रॉस, 90 क्रॉस, 90 90 90 90 90 90 घ्या. 90 घ्या म्हणजे हे नाही हो बाबा. इथं हे बघा, टीचिंग ऍप्टिट्यूड इथं 10 मार्क, इथं 10 मार्क, इथं 10 मार्क, इथं 10 म्हणजे हे बघा, काही अभ्यास न करता सुद्धा तुम्ही पेपर द्या, तुम्हाला 50 मार्क मिळतो 150 पैकी. काहीच अभ्यास करायचं नाही, उगा जाऊन टीईटी परीक्षा बसलं की 150 पैकी 50 मार्क तुम्हाला मिळतो. आता आपल्याला अभ्यास करून 40 वाढवायचं हो, 40 सहजरित्या वाढून जातील. प्रत्येक विषयात तुम्हाला 10-10 मार्क मिळणारच आहे. मग फक्त ज्या ज्या सोपे विषय आहेत तिथं तुम्ही मार्क घ्या ना, आणि 90 घ्यायला काही अडचण नाही माझं म्हणण्यात तरी. आणि पेपर 2 पण तसंच ह्याची सिस्टीमने जावा. पेपर 2 मध्ये मराठीला जे तुमचं मातृभाषा आहे इथं तुम्हाला 20, इथं 23, 24, 25 पर्यंत मार्क पाहिजेच. आणि इथंही तुम्हाला डिवायडेड आहे पॅसेजसाठी, ग्रामरसाठी आणि टीचिंगसाठी. इथं जे तुम्ही पेपर 1 साठी अभ्यास करणार आहे तेच अभ्यास इथं होणार आहे. इंग्रजीसाठी इथं जे काय अभ्यास करणार आहे तेच घटक इथं अभ्यास करणार आहोत आपण. 30 पैकी 10 मार्क ग्रामर, 10 मार्क टीचिंग अध्यापन आणि 10 मार्क तुम्हाला पॅसेजवरती प्रश्न विचारतात. चाइल्ड सायकोलॉजी इथं फक्त 8वी पर्यंत मुलांचं सायकोलॉजी, म्हणजे 1ली ते 4थी 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीवरती प्रश्न जास्त विचारतात. इथं 8वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजी विचारतात. सोपं घटक आहे. आणि त्याच्यानंतर सोशल वर्क, जॉग्राफी, इतिहास, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण या घटकावरती प्रश्न तुम्हाला विचारतात. इथं 10 मार्क टीचिंग, इथं 10 मार्क टीचिंग, इथं 10 मार्क टीचिंग आणि इथं 2-2 मार्क टीचिंग वरती प्रश्न विचारतात. म्हणजे इथं ना तुम्ही पण इथं एक 20 एवढं टार्गेट ठेवा आणि हे 30 बरोबर 90 होऊन जाईल. मग सर हे सगळं कुठून अभ्यास करायचं? कुठून नाही, तुम्हाला सांगितलं की टेक्स्टबुक, शालेय टेक्स्टबुक वाचन करणे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी, जे सायन्सचे विद्यार्थी त्यांना 5वी ते 10वी पर्यंत सायन्सची पुस्तक घ्या आणि गणिताची पुस्तक घ्या. इथं हे 60 मार्क असणार आहे. 60 पैकी तुम्हाला 40 प्रश्न हा विषय आधारित असतो आणि 10 ते 15 प्रश्न अध्यापनवरती म्हणजे टीचिंग मेथड्स वरनं प्रश्न विचारतात. त्यामुळे टीचिंग मेथड्स जे आहे हे सगळ्यात मेन स्ट्रॉंग पॉइंट आहे. ज्यांचा टीचिंग मेथड्स परफेक्ट आहे, त्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांना जास्तीत जास्त मार्क मिळतो. विदाऊट स्टडी मला जर रिझल्ट मिळत असेल तर तुम्हाला स्टडी करून रिझल्ट काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुमच्या समोर सांगण्याचे प्रयत्न करतो. प्लीज फॉलो ऑल द पॉइंट्स. ह्याच स्टेप्सने तुम्ही हे स्टडी करा. फक्त एकावर एकदा विश्वास ठेवून त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. प्रत्येकाचं ऐकून प्रत्येकाचं करत बसू नका आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि पुस्तक घ्या, शाळेतील पाठ्यपुस्तक. आणि इंग्रजी विशेष म्हणजे मी इंग्रजी, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी इंग्रजीचा व्हिडिओ करतो आणि चाइल्ड सायकोलॉजीवरती मी व्हिडिओ तुम्हाला करून देतो. ओके. आणि करून देतो म्हणून पूर्ण शब्द देत नाही, कारण बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्वाचं आहे. कारण ऑलरेडी मला वेळेचं खूप अडचण आहे, त्या मिळालेल्या वेळेमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे मी एक टीईटीचं पुस्तक लिहिलं होतं इंग्रजी विषयासाठी. ओके. किती छोटी पुस्तक आहे टीईटी साठी.
आणि तुम्हाला पूर्णपणे चॅलेंज काय म्हणतो, ह्या पुस्तकामधून सोडून जर प्रश्न बाहेरून आला इंग्रजी विषयातून तर हे पुस्तक पुन्हा पेपर झाल्यानंतर माझ्या घरी येऊन, बाबा ओ धानाय सर घ्या तुमचं पुस्तक, काय एकही प्रश्न नाही आला म्हणून. नाही प्रश्न आला तर पुस्तक आणून मला देऊन 2 दणकं द्यायचं. दादा 100% ह्या पुस्तकमधून यायला पाहिजे, कारण हे पुस्तक म्हणजे माझा 10 वर्षांचा अनुभव आणि अनेक क्वेश्चन पेपर अनालिसिस करून मी स्वतः पेपर देऊन कोणता प्रश्न कोणत्या घटकावरती जास्त येतात त्याचा अनालिसिस करून हे पुस्तक मी लिहिलेलं आहे इंग्रजी विषयासाठी. ओके, व्हेरी माझंच पुस्तकाला मी बेस्ट कसं म्हणू? यस, माझंच पुस्तकाला मी का बेस्ट म्हणतो तर 10 वर्षांचा अनुभव त्याच्यामध्ये गुंतवलेले आहे मी. ओके, आणि शेवटचे हे 3 पेजेस आहे ना इथं, हे तरी माझं क्रीम मटेरियल म्हणतो मी, क्रीम मटेरियल. हे 15वा टॉपिक, 15 प्रश्न इथूनच मिळतात. 1 2 3 4 हे शेवटचे 4 पेजेस 15 मार्क, 15 मार्क तुम्हाला मिळतात. आहे तसं पूर्ण नोटबुक मध्ये लिहायचं आणि ह्याचं मी सगळं एक्सप्लेनेशन करून देतो. हे पुस्तक तुम्ही वाचन करा. हे इंग्रजीसाठी एवढी छोटीशी पुस्तक आहे. पूर्ण माझ्यावर विश्वास असेल तर हे पुस्तक घ्या आणि अभ्यास सुरू करा. इंग्रजीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे पुस्तक तुम्हाला उपयोग पडणार आहे. आणि चाइल्ड सायकोलॉजीचं नोट्स मी लिहित आहे, तेवढं नोट्सही तुम्हाला मी 1 आठवड्यामध्ये तयारी करतो. ते नोट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, कारण सेटनेटचं जे पुस्तक आहे माझा, त्या पुस्तकातील 3 चॅप्टर्स आहे तसा पर्यावरणचे चॅप्टर तुम्ही वाचन करा, ते तुम्हाला झेरॉक्स देतो. आणि चाइल्ड सायकोलॉजी त्याचं नोट्स मी काढत आहे, मराठी तरी तुम्ही स्वतः करा. ओके, बघू जेवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि 100% तुम्हाला 90 मार्क मिळतील. अँड डेफिनेटली विल गेट द सक्सेस. सक्सेस तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो मिळवण्याचे हक्क, इट्स अ राईट. तुमच्याकडे तो राईट्स आहे. तो राईट्स तुम्ही व्यवस्थित वापर करा आणि टीईटीचा रिझल्ट काढून घ्या. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. मी सिलेबस प्रमाणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगत जातो. ओके, नमस्कार.